नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 28 ऑगस्ट 2022च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। हरिद्वार भारतातील सर्वोत्कृष्ट महत्त्वाकांक्षी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे। नीति आयोगाने हरिद्वारला भारतातील सर्वोत्कृष्ट महत्त्वाकांक्षी जिल्हा म्हणून घोषित केले। नीति आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट आकांक्षी जिल्ह्याचे लक्ष्य हरिद्वारच्या पवित्र शहराला देण्यात आले। भारतातील सर्वोत्कृष्ट महत्त्वाकांक्षी जिल्हा होण्याबरोबरच जिल्ह्याला 3 कोटी रुपयाचे अतिरिक्त वाटप देखील मिळाले। भारतातील सर्वोत्कृष्ट महत्त्वाकांक्षी जिल्हा म्हणून हरिद्वारची निवड झाल्याची वृत्ताची पुष्टी नीति आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाचे संचालक राकेश रंजन यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव SS संधू आणि हरिद्वारच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे। या पत्रात मूलभूत पायाभूत सुविधांच्या विकासात हरिद्वार जिल्ह्याच्या उपलब्धीचा उल्लेख करण्यात आला आहे। हरिद्वार जिल्हा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आला आहे, ज्यांनी जिल्ह्याच्या विकासात सक्रिय रस घेतला आहे। बघूया पुढील घडामोड। लखनौमधील कुकरेल वनक्षेत्रात भारतातील पहिली नाईट सफारी सुरू झाली। यूपी राज्य सरकारने लखनौ येथील कुकरेल वनक्षेत्रात भारतातील पहिले नाईट सफारी पार्क उभारण्यास मान्यता दिली आहे। अलीकडेच उत्तर प्रदेश राज्य मंत्रिमंडळाने लखनौच्या कुकरेल वनक्षेत्रात भारतातील पहिले नाईट सफारी पार्क स्थापन करण्यास मान्यता दिली आहे। हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कुकरेलमधील 4 हेक्टर वनक्षेत्राचा एक भाग असेल, ज्याचे नाईट सफारी पार्क आणि प्राणीशास्त्र उद्यानात रूपांतर केले जाईल। बघूया पुढील घडामोड। एक राष्ट्र एक खत अशी योजना सरकारने सुरू केली आहे। केंद्र सरकारने एक राष्ट्र एक खत योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत। भारत या एकाच ब्रँड नावाखाली देशभरातील खतांच्या ब्रँडमध्ये एक समानता आणणे हे या नव्या योजनेचे उद्दिष्ट आहे। यासह खत अनुदान योजनेचे अनधिकृतपणे पंतप्रधान भारतीय जनुर्वारक योजना असे नामकरण करण्यात आले आहे आणि त्याचे नेतृत्व रसायन आणि खते मंत्रालय करेल। या योजनेत सर्व उत्पादक आणि व्यवसायांना खत उत्पादने भारत या एकाच ब्रँड नावाखाली विकणे बंधनकारक आहे। विविध प्रकारच्या खत उत्पादनांमध्ये भारत ब्रँडचे नाव असेल, जसे की भारत युरिया, भारत DAP, भारत MOP आणि भारत NPK असे। खतांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व पिशव्या किंवा पॅकेजिंग मटेरियलमध्ये 2/3 जागेत प्रधानमंत्री भारतीय जनुर्वारक परियोजना असा खते सबसिडी योजना दर्शवणारा लोगो असावा। बघूया पुढील घडामोड। भारतीय शास्त्रज्ञ समीर V कामत यांची DRDOच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार प्रतिष्ठित शास्त्रज्ञ समीर V कामत यांची संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि DRDOचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, जी सतीश रेड्डी यांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने कामत यांची संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि DRDOचे अध्यक्ष म्हणून त्यांचा पदभार स्वीकारल्यापासून ते वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे। बघूया पुढील घडामोड। 14वी आशियाई अंडर-18 चॅम्पियनशिप भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाने कांस्य पदक जिंकले आहे। इराणमधील तेहरान येथे झालेल्या 14व्या आशियाई अंडर-18 चॅम्पियनशिपमध्ये भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाने कोरियाचा 3-2 असा पराभव करून कांस्य पदक जिंकले आहे। प्राथमिक साखळी सामन्यातही भारताने कोरियाचा पराभव केला, पण उपांत्य फेरीत इराणकडून पराभव पत्करावा लागला। भारतीय अंडर-18 संघ FIVB वर्ल्ड अंडर-19 पुरुष व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरला आहे। जपानने अंतिम सामन्यात इराणला हरवून सुवर्णपदक जिंकले। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।